कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जो काही आगाऊपणा करायचा होता तो डायनिंग टेबलवर करून झालाय तुझा। आता कशाला आलीयस? हे बघा, मला माहितीये डोश्यावर चटणीने सॉरी लिहून माझ्या चुकीला काही माफी मिळणार नाही। माझ्याकडनं चूक झालीये, पण तुम्ही खाण्यावर राग नका काढू प्लीज। बाद झालं शिवा, नको करूस ही नाटक। सगळ्यांची तुला साथ आहे म्हणून काय वाटेल ते वागशील का? मी नाही हे खपवून घेणार। सगळ्यांच्या साथी बरोबर तुमचे आशीर्वाद पण हवे आहेत। लायक आहेस तू बनण्याचा प्रयत्न करीन, म्हणूनच मी हे आणलंय। हे बघा, यापुढे मी असं कधीच वागणार नाही। खरंच सॉरी 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 किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? आणि ते अगदी सारखं सोयीस्करपणे वापरत राहायचं हवं तेव्हा। तू जशी आहेस ना ती कधी बदलू शकणार नाहीस। मला एकदा संधी द्या। तुला संधी द्यायची म्हणजे आशूला बिघडण्याची एक संधी देण्यासारखं आहे। आशू नव्हता असा, तुझ्यामुळे तो खोटं बोलायला लागला, फसवून जायला लागला, आईला जाब विचारायला लागला चक्क। अजून काय काय करून ठेवायचंय ग तुला मायलेकांमध्ये? शिवा, ते काय आणलेस ते घेऊन जा जा। हे परत नेण्यासाठी नाही आणलंय सीताई। ही शिवा तुम्हाला वचन देते, मी यापुढे हे कपडे कधीच वापरणार नाही। ते तुला कधीही जमू शकणार नाही शिवा। तुला जमतं ते फक्त हे असले कपडे घालून मुलांसारखं राहणं, तुला जमतं ते बेलगाम वागणं आणि गुंडांसारखी मारहाण करणं, एवढंच जमू शकतं तुला। हे तू कधीही सोडू शकणार नाहीस। तसं असेल तर तुम्हाला मी आत्ता सांगते, मी तुम्हाला आधीच कबूल केलंय। तुम्हाला हवी तशी सून होऊन दाखवे, एकदम संस्कारी बहू टाईप। डिवोर्स पेपर्स आठवत आहेत ना? 6 महिन्यांची मुदत मागितली होतीस तू मला। कशाला? तुला मुभा हवी होती, वाटेल तसं या 6 महिन्यात वागायची। का या 6 महिन्यात मला माझ्या मुलापासून तुला दूर करायचंय? सीताई, तो तुमचा मुलगा आहे। या जगात तुम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही आणि मी तसा प्रयत्नही नाही करणार। माझी फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही मलाही समजून घ्यावं। काय समजून घ्यायचं? तुझं हे असं वागणं? बाई म्हणून तरी समजून घेऊ शकता ना। तुम्ही पहिल्यांदा जेव्हा या घरात आला तेव्हा तुम्हालाही तुमच्या माहेरची, तिथल्या गोष्टींची आठवण येत असेल। आणि मुलगी सासरी आली म्हणजे तिचं माहेर, तिची माणसं सुटत नाही। माझंही सेम टू सेम असंच झालं। मग मला हे कळत नाहीये, जर तुला एवढा त्रास होतोय तर थांबलीयस कशासाठी? मी सांगितलंय ना तुला जा म्हणून। हे तर होणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।